कोणीही येणार आणि बेकायदा पद्धतीनं बसस्थान बसवणार असं आता चालणार नाही. महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे डोमेसाईल असायला हवं असा सज्जड दम उच्च न्यायालयानं दिला असतानाच ठाण्यात तब्बल 20,000 बेकायदा फेरीवाले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या फेरीवाल्यांनी शहरातील फुटपाथ, रस्ते, चौक, मैदान आणि स्टेशन परिसर व्यापला असून नागरिकांनी चालायचं कुठून असा प्रश्न पडलाय. दरम्यान प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पालिकेचं फेरीवाला धोरण 10 वर्षांपासून लटकले. ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुसज्ज मार्केटची उभारणी करण्यात आली आहे. तरी गेल्या काही वर्षात फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या फेरीवाल्यांचं संकट दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून शहरात फेरीवाला धोरण राबवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप हे धोरण कागदावरच आहे. महापालिकेने 1366 फेरीवाल्यांची अंतिम यादी तयार केली असेल तर शहरात 20,000हून अधिक बेकायदेशीर फेरीवाले व्यवसाय करत असल्याचं उघडकीस आले. प्रभाग समितीने फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात येणार होतं, मात्र अद्याप जागा निश्चित झाली नाही. तर अनेक फेरीवाले कुर्ला, भिवंडीतील असून प्रशासनाच्या नाकावर टिचून आपला व्यवसाय करतायत. दरम्यान अनेक फेरीवाल्यांना राजकीय आशीर्वाद असल्यानं त्यांचे फोफावले असल्याचंही दिसून येते. कागदपत्रांची पूर्तता होऊ शकली नसल्यामुळे 285 फेरीवाल्यांना ओळखपत्रांचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर नव्यानं कागदपत्र सादर केल्यानंतर 1366 फेरीवाल्यांची अंतिम यादी तयार झाली. नगरपथ विक्रेता समिती गठीत न झाल्यानं फेरीवाला धोरण निश्चित करण्यासाठी विलंब होत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. फेरीवाला धोरणासाठी नगरपथ विक्रेता समिती स्थापन करावी लागणार आहे. ही निवडणूक घेण्यासाठी कामगार आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रबोधन मवाडे यांची नियुक्ती केली आहे. सब मिलके आज आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका येथे होणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सव 2025च्या देवीची पाठपूजा कळवा येथे करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारे, संजय दळवी, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, भारतीय कामगार सेनेचे सचिव सुरेश मोहिते, ठाणे लोकसभेचे सचिव विश्वास निकम, विभाग समन्वयक बिपिन गेहलोत, उपशहर प्रमुख कळवा मुंब्रा मुकुंद ठाकूर, विभाग प्रमुख प्रदीप कुर्णेकर यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाण्याच्या या चैत्र नवरात्र उत्सवाचं श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे यंदाचं हे 18वं वर्ष असून यापूर्वी चरई येथे 12 वर्ष अशी एकूण 30 वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे. या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्यानं होत आहे. रविवारी 30 मार्च रोजी ते सोमवार 7 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येतील. तसंच येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देवीची ख्याती आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध असल्यामुळे अनेक राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात. मला वाटतं 30 वर्ष या उत्सवाला झाली आणि यंदाचं 31वं वर्ष आहे. 18 वर्ष मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज या मैदानामध्ये तिथे धर्मवीर आनंदीगे साहेबांचा टॉवर आहे. या ठिकाणी 18 वर्ष त्या ठिकाणी हा उत्सव केला आणि 12 वर्ष मी राहतो त्या चरई ठिकाणी झाला. 30 वर्ष या ठाणेकरांच्या
आणि या देवी भक्तांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो. हे जी प्रेरणा आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या माध्यमातून मला मिळाली असं मी समजतो. कारण या महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये उत्सव कसे साजरे करायचे ते धर्मवीर आनंदीगे साहेबांनी आम्हाला दाखवलेलं आहे आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आम्ही करतोय. आणि गुढीपाडव्याला ही जी सुरुवात होणार आहे आज या ठिकाणी पाठपूजन झालेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व ठाणेकर या उत्सवाची वाट बघत असतात. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि गुढीपाडवा ते रामनवमी 9 दिवस हा उत्सव या ठिकाणी चालणार आहे. आणि मला वाटतं सर्व ठाणेकरांना आव्हान आहे की या देवीच्या दर्शनाला आपण यावं. ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार 3 मार्च रोजी होणार आहे. तरी नागरिकांनी मार्च महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच 17 फेब्रुवारी पूर्वी त्यांचे अर्ज निवेदन महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रतीत सादर करावेत. हे निवेदन दाखल करताना अर्जदारानं प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1ब सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1ब महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आले. परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच ज्या निवेदनांवर 1 महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षात येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षांच्या, नगरसेवकांच्या, संस्थांच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिला आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील क्रीडा एमसीच्या या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेकडून शहरात 4 दिवस भरवण्यात आलेल्या यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनाला 29,163 नागरिकांनी भेट दिली. या प्रदर्शनात 214 ग्राहकांनी सदनिका खरेदी केल्या तर या सदनिकांसाठी बँका तसंच वित्त संस्थांकडे 745 कोटी रुपयांच्या गृहकर्जांचे प्रस्ताव दाखल झालेत. या प्रदर्शन कालावधीत लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेलाही अनेक महिलांनी प्रतिसाद दिल्याचा दावा संघटनेनं केलाय. क्रीडा एमसीच्या या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेकडून गेल्या 22 वर्षांपासून शहरात मालमत्ता प्रदर्शन भरवण्यात येत आहे. यंदा ढोकाळ येथील हायलँड गार्डन मैदानावर 7 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. ठाणे शहर तसंच परिसरातील 40हून अधिक प्रसिद्ध विकासकांनी त्यांच्या गृहप्रकल्पांचे स्टॉल्स या प्रदर्शनात मांडले होते. याशिवाय 10हून अधिक राष्ट्रीयकृत बँका आणि गृहवित्त पुरवठादार संस्थांसह बांधकाम क्षेत्रांसंबंधी संस्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते. या प्रदर्शनात 30 लाखांपासून ते 3 कोटीपर्यंतच्या घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. या ठिकाणी कार्यालयांच्या वास्तूंचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. या प्रदर्शनाला 29,163 नागरिकांनी भेट दिली.
सदनिका आणि कार्यालय खरेदीसाठी अनेक ग्राहकांनी प्रतिसाद दिला असून त्यापैकी 214 ग्राहकांनी सदनिकांची खरेदी केली आहे. या सदनिकांसाठी बँका तसंच वित्त संस्थांकडे 745 कोटी रुपयांच्या गृहकर्जांचे प्रस्ताव दाखल झालेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला आज म्हणजेच 11 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. परीक्षेसाठी बोर्डाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यात 197 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील 1,21,244 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले असून कॉपीमुक्त परीक्षेसाठी 4 भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. 12वी परीक्षेच्या कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिपत्याखाली 4 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. तर ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखालीही तालुकानिहाय भरारी पथकं नेमण्यात आली असून परीक्षा केंद्रांवर या पथकांचं विशेष लक्ष असणार आहे. यंदा जिल्ह्यात एकही अतिसंवेदनशील किंवा संवेदनशील परीक्षा केंद्र नसणार आहे. भरारी पथकांमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकांचा समावेश असून महिला विशेष पथकाचाही समावेश असणार आहे. परीक्षा दरम्यान कॉपी अथवा इतर गैरप्रकार निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तरी विद्यार्थी आणि पालकांनी दक्षता घ्यावी. तसंच परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार निदर्शनास आल्यास परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. तसंच परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांचे डिजिटल माध्यमातून फेशियल उपस्थितीही घेण्यात येणार आहे. सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नवीन बेताल वक्तव्य केली जात आहेत. अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती बदनाम होते. सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्मसाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्व जारी केली असली तरी आता या माध्यमांना लगाम लावण्यासाठी कठोर कायदा करावा अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहार दरम्यान केली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या या मागणीला सर्वपक्षीय खासदारांनीही पाठिंबा दर्शवलाय. युट्यूबवरील एका कार्यक्रमात युट्यूबर रणवीर अलाहाबादिया यानं आई आणि वडिलांसंदर्भात अतिशय अश्लाघ्य भाषेत संवाद साधलाय. त्यामुळे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत संताप व्यक्त करत तात्काळ अलाहाबादियावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तसंच त्याच्यावर बंदी आणण्याची सूचना केली आहे. भारतीयांनीही अलाहाबादियाला अनफॉलो करावं असं आवाहन नरेश म्हस्के यांनी केले. प्रसिद्धीच्या नवनवीन माध्यमांमध्ये आघाडीवर असलेल्या सोशल मीडियामध्ये अनेक लोक आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कंटेंटमुळे प्रसिद्ध होत आहेत. लोक त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांना उदंड प्रतिसाद मिळतो, म्हणून मनास येईल ते बोलण्याची त्यांना मुभा नाही. आपल्या देशाची संस्कृती, इतिहास, परंपरा आणि जीवन पद्धती विसरून चालणार नाही. कोणत्याही पॉडकास्टला त्याचे विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असलं तरीही स्वतःच्या मर्यादा त्याने स्वतःच घालून घ्याव्यात, अन्यथा लोकांच्या मोठ्या रोषाला त्याला सामोरं जावं लागू शकतं. हे आता प्रत्येक सोशल मीडिया वीरानं लक्षात घेतलं पाहिजे, अन्यथा रण माजू शकतं असा इशारा नरेश म्हस्के यांनी दिलाय. अश्लील, अश्लाघ्य बोलून सवंग प्रसिद्धी मिळेलही, परंतु लोकांच्या मनातून मात्र तुम्ही कायमचे पायउतार व्हाल हे लक्षात घ्या अशी तंबीही खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. सोशल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मवर सध्या अतिशय विचलित करणारं चित्रीकरण होत आहे. पॉर्न मजकूर सोशल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मवर सर्रास दाखवले जात आहेत. शिवराळ भाषा आणि चिथावणीखोर मजकूर, धार्मिक भावनांचा अनादर अशी उदाहरणं या मंचावर वाढत चालली आहेत. बदलत्या तंत्रज्ञानानुसार सोशल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मसाठी सेन्सर आवश्यक असून कठोर कायदाही करायला हवा असं मत खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात व्यक्त केले.